पुणे जिल्ह्यामधल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन बाजार मूल्यापेक्षा कमी दरामध्ये विक्री करण्यात आल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला। यासोबतच पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर यांच्यामधील बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा आरोप करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या आशीर्वादाने हा व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आणि या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिल्याचं लवांडे यांनी सांगितलंय। साखर संचालक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या बँकांचं कर्ज आहे कारखान्यावर त्या बँकांचे काही प्रतिनिधी होते, बाजार समितीचे एमडी होते, असे सगळे लोक त्याच्यामध्ये होते। परंतु तो अहवाल येऊ दिला नाही। साखर आयुक्तांच्याकडनं हा प्रस्ताव राज्य शासनाने मागून घेतला। साखर आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला नाही, मागून घेतला गेला। साखर आयुक्तांनी त्या प्रस्तावामध्ये स्पष्ट कळवलं की या कारखान्याची 100 एकर जमीन जी आहे त्याचं बाजार मूल्य 512 कोटी आहे। याच्यामध्ये 299 कोटीला जो बाजार समितीला जमीन देण्याचा ठराव झालेला आहे, याच्यामध्ये कारखान्याचं आर्थिक नुकसान होणार आहे हे साखर आयुक्तांनी राज्य शासनाला कळवलंय। कारखान्याचे चेअरमन जे सुभाष चंद्रकांत जगताप आणि पुणे बाजार समितीचे सभापती आहेत प्रकाश चंद्रकांत जगताप, हे दोघं सख्खे भाऊ आहेत। प्रकाश चंद्रकांत जगताप जे मार्केट कमिटीचे सभापती ते थोरले आहेत आणि धाकटे सुभाष चंद्रकांत जगताप आहेत, ते दोघं सख्खे भाऊ अजितदादांकडे सारखे वारंवार जातात। राहुल कुलांची मदत घेऊन फडणवीसांकडे जातात आणि तिथे जाऊन या दोघा भावांनी आपसात करार केला। सध्या पुण्यामध्ये जे प्रकरण जास्त आहे की नोटरीवर व्यवहार करायचे, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुद्रांक बुडवायचा, स्टॅम्प ड्युटी बुडवायची, जो काय फंडा नवीन निघालाय तोच आमच्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने, हे बघू शकता तुम्ही, 500 रुपयाच्या नोटरी स्टॅम्प पेपरवर फक्त 299 कोटी रुपयाचा व्यवहार केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।